हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर खूप दिवस झाले तुम्हाला हा व्ह्यू दाखवलाच नाही आणि तुम्हाला माहिती आहे माझी सकाळची सुरुवात हा व्ह्यू बघूनच होते. आणि असे सूर्यनारायण असे छान असे झाडांच्या बागेशी लपलेले असतात आणि हळू तो सूर्य असा वरती येतो, लाल होतो. तर हे सगळं दृश्य जेव्हा बघतो ना आपण आणि समोरासमोर बघणं आणि किंवा आपण एखादा फोटो व्हिडिओमध्ये बघणं याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि दररोज तो अनुभव मी जेव्हा घेते ना, तर खूप भारी सुरुवात होते माझी दिवसाची आणि दररोज मी बघितल्याशिवाय तर अजिबात दिवसाची सुरुवात करत नाही. कारण उठलं की पहिली नजर माझी बाहेर जाते. आज कसा व्ह्यू असेल, तर ते बघते आणि नंतर आपली कामाला सुरुवात करते. आणि सकाळी माझं असं आहे अंघोळीचं, जर मी लवकर उठली, तर मी अंघोळ करून स्वयंपाकाला लागते आणि एखाद दिवशी उशीर झाला उठायला, डिपेंड असतं प्रत्येक दिवस सारखा नसतो. आज लवकर उठलं जातं किंवा उशिरा झोपलं जातं, त्यामुळे उशिरा उठणं होतं. आणि मुलांचं लहान आहे. कधी आता काल तर श्लोकला रात्री खूप ताप येऊन गेला. अचानक एकदम व्यवस्थित होता, ओके होता तो. काहीही त्रास नाही. कुठे उन्हामध्ये सुद्धा आम्ही बाहेर कुठे गेलेलो नव्हतो. तरीही त्याला ताप आला अचानक. पूर्ण पोरगं गरम होऊन गेलं आणि असं थोडंसं कणत वगैरे होता आणि मग बघितलं तर फुल तापलेला होता. आणि त्यानंतर मग त्याला मी उठवलं, त्याला थोडंसं औषध वगैरे दिलं. मिठाचं पाणी बनवलं, छान त्याला सगळ्या अंगाला पुसून घेतलं आणि मग त्याला झोपी लावलं. जेव्हा तो झोपला तेव्हा मला झोप आली. म्हणजे अशी कधी-कधी रात्र असते आणि कधी मुलांचे रात्री पायच दुखतात, कधी अचानक भयानक खोकलाच येऊन जातो रात्रीचा आणि खूप मुलं अशी आहेत ना, त्यांना दिवसभर छान एकदम ओके राहतात, पण संध्याकाळी कफ किंवा खोकला येतो, उबळ येते. मग व्हॉमिटिंग वगैरे ह्या त्या गोष्टी तर अशीही रात्र असते. मग त्यामुळे कधी-कधी उशीर सुद्धा होतो उठायला. मग डिपेंड असतं. जसं झोपणार तसं सकाळी लवकर उठणार आणि आपल्या प्रत्येकीचं सेमच असतं. थोडंसं मागे-पुढे चेंज वगैरे थोडेफार असू शकतात. पण अशीच सगळ्यांची गंमत असेलच. आणि आज आहे ना आहे गुरुवार आणि मला गुरुवारी असतो उपवास. तर आज मी असा प्लॅन केला. संध्याकाळी झोपतानाच आहे ना छान असे बटाटे उकडून वगैरे ठेवले. आज सगळ्यांना छान पराठे बनवणार आहे आणि यांची दाढ दुखते तर यांचं 2 भरोसे आहे. 2 दिवसापासून त्यांना खाताच येत नाही. त्यामुळे तो लिक्विड वगैरे चालू आहे. आणि त्यामुळे ते टिफिन नेत नव्हते. मग म्हटलं आता काय करू आज? आणि मग त्याने विकनेसपणा वगैरे पण येतो. मग म्हटलं चला आधी मुलांचं वगैरे बनवून घेते आणि नंतर मग त्यांचं ठरवते बनवायचा की नाही. मग नाश्त्याला तर थोडा पराठा वगैरे खाऊन घेतील ते. आणि रात्री मेन म्हणजे झोपताना आपलं किचन छान असं आवरलेलं असलं ना, तर सकाळी उशीर जरी झाला ना, तरीही स्वयंपाक करायला काही वाटत नाही. पटपट आपण करतो आणि आवरलं सुद्धा जातं. तर झोपताना तर पहिली हीच काळजी घ्यायची, की किचन ओटा क्लीनच पाहिजे. म्हणजे उठल्यावर अजिबात कसलं टेन्शन नसावं. बटाट्याची साल वगैरे काढून घेतली, पटकन किसून घेतले आणि कोथिंबीर टाकली आणि मुलं कोथिंबीरला नाहीच म्हणतात. पण नुसतं बटाटा कसा देणार? पण मग मी टाकतेच. कोथिंबीर टाकली, छान जे काही घरगुती मसाले आहेत ते टाकले. छान हातानेच स्मॅश केलं कारण एकजीव होतं ते छान आणि त्यानंतर मग पराठे केले. पराठे झाले त्यानंतर मग जेवढं थोडंसं पीठ उरलं होतं त्याच्या 4-5 पोळ्या पण लाटून घेतल्या. कारण मुलं स्कूलवरून आली की त्यांना जेवायला वगैरे लागतंच आणि यांचं काय आहे तर काही ते माहीत नाही कारण रूट कॅनल वगैरे पण करायचं आहे त्यांना. तर मग आता ठरवते. पण पहिल्यांदी मेन माझं सकाळी उठल्यावर पहिला टास्क असतो 7:15 पर्यंत माझा टिफिन. टिफिन म्हणजे मला आरूचं आवरलंच गेलं पाहिजे कारण त्याची बस आली की पहिला त्याचा नंबर असतो. नंतर श्लोकचा नंबर असतो आणि नंतर यांचा असतो. तर असे नंबर वाईज सगळेजण एक-एक घरातनं बाहेर पडतात. आणि हे तुम्हाला माहितीच आहे, जे मला रेग्युलर बघतात, माझे सगळे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले आहे ना, त्यांना माहितीच आहे. आणि त्यानंतर जेव्हा सगळेजण घराच्या बाहेर पडतात ना, त्यानंतर अर्धा तास आहे ना, मी एकदम शांत बसून घेते आणि मग विचार करते, मग इथून पुढची कामं कशी करायची? आणि घरातील जी कामं आहे ना, ती लवकर आवरण्यासाठी एकच रामबाण उपाय आहे. तो सगळ्यांनी जर फॉलो केला ना, तर म्हणजे सगळ्यांची कामं खूप लवकर आवरतील. निदान 11-12च्या आत सगळं आवरून मोकळं राहतील सगळ्याच जणी. तो म्हणजे असा, की सकाळी उठल्यावर सगळी कामं आवरेपर्यंत अजिबात मोबाईलला हात लावायचा नाही. जर आपण मोबाईल हातात एकदा घेतला, कधी अर्धा तास होतो, कधी 15 मिनिटं होतात आणि कधी 1 तास होतो. कळतच नाही, अजिबात नाही. आणि आपल्याला जाणवत सुद्धा नाही. जेव्हा आपल्या हातात मोबाईल असतो ना, किती वेळ पटपट जातो ना, कळत सुद्धा नाही आणि सगळ्या कामांची लांबण लागते. मग उगाच चिड होणार, आवरलं नाही म्हणून चिड होते ती. तर त्यापेक्षा मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही. हा एक उपाय जर सगळ्यांनी फॉलो केला ना, तर खरंच घरातली कामं खरंच लवकर आवरतात. किती मेंबर असले ना, तरी 11-12च्या आत तर नक्कीच कामं आवरून जातील. आणि सध्या मी 8 दिवसापासून आहे ना, हा रूल मी सध्या फॉलो करते. कारण मध्ये-मध्ये काय व्हायचं, सगळेजण गेले की त्यानंतर मग मी छान मोबाईल घ्यायची आणि थोड्या वेळ बसायची. मग स्टेटस चेक कर, Insta चेक कर, YT स्टुडिओ आणि मग चालूच होऊन जायचं.
सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज किती झाले, वॉच टाईम किती कंप्लीट होत आलेला आहे. त्यानंतर ज्यांचे मला व्हिडिओ आवडतात, जे मी आधीपासून बघते, मी YouTube तर आता चालू केलं, पण ज्यांचे व्हिडिओ मी आधीपासून बघते, त्यांचे व्हिडिओ बघत बसणं. तर अशा सगळ्या गोष्टी करत माझे 1-2 तास त्यात जायचे आणि माझ्या कामांना इतकी लांबण लागून जायची. मग दुपार होऊन जायची आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करणार, मग तो एडिट करणार आणि मग तो टाकणार. तर अशा सगळं मॅनेजमेंटच एकदम चुकलं होतं. आणि आता मी हा रूल फॉलो केलाय ना, तर माझं रिअली सांगते 11-12च्या आत छान सगळं आवरलेलंच असतं आणि माझा व्हिडिओ सुद्धा तयार असतो आणि मग पटकन एडिटिंग करते आणि कसं मुलं नसतात तोपर्यंत एडिटिंग, व्हिडिओ वगैरे करून झाला, की मग नंतर मुलांना सुद्धा वेळ देता येतो आणि आता झालं फेब्रुवारी महिना आहे पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये सगळ्यांच्या एक्झाम चालू होणार आहे आणि आतापासूनच जर त्यांचा मी अभ्यास वगैरे घेतला, तर नंतर मलाच खूप त्रास होणार नाही. त्यामुळे एक दिवस आहे ना, अशी दुपारी बसली होती, यार माझे सध्या कामच आवरले जात नाही. काय करू? आणि चिड वगैरे पण होते. माझा व्हिडिओ दररोज जात नाही. दररोज म्हणजे मी दिवसाआड वगैरे टाकणार, पण मध्ये-मध्ये 2 यायचे, कधी 1 यायचा आणि अशा गोष्टी व्हायला लागल्या. तर मी डायरेक्टली एक दिवस छान अशी नोटबुक बाहेर काढली आणि मस्त टाईम टेबल लिहून काढलं डायरेक्ट आणि म्हटलं आता ह्या टाईम टेबलनुसारच चालायचं, की कोणत्या गोष्टीला मला किती वेळ द्यायचा आहे, मोबाईल बघण्यासाठी किती वेळ द्यायचा किंवा कोणतं काम करण्यासाठी किती वेळ द्यायचा. छान असं एक टाईम टेबल काढलं. त्यात मुलांना सुद्धा वेळ गेलाच पाहिजे. कारण मग मुलं पण आपण जर मोबाईल घेऊन बसलो ना, तर मुलं हमखास मोबाईल घेऊन बसतात. मग लगेच टीव्ही बघणार आणि त्यांना माहितीच आहे, की मम्मीचं लक्षच नाही. त्यामुळे मग असं होतं आणि प्रत्येकाच्या घरात सुद्धा हे होत असेल. त्यामुळे मुलांना सुद्धा वेळ दिलाच गेला पाहिजे. छान इतकं सुंदर असं टाईम टेबल केलेलं आहे. त्यानुसार मी सध्या 2 आठवड्यापासून तरी फॉलो करते. मुलांनाही भरपूर वेळ भेटतो. मला स्वतःला सुद्धा वेळ भेटतो. मी दुपारी छान मस्त लोळते, झोप काढते एक आणि तो वेळ मला तर बिलकुल भेटत नव्हता. कंटिन्यू मोबाईल हातामध्ये आणि मला तरी असं वाटतं जो काही नवीन यूट्यूबर आहे ज्यांनी आता चॅनल चालू केलं आणि त्यानंतर त्यांचे एक एक्साइटमेंट असते ती, की अरे किती व्ह्यूज वाढताय, किती आपल्याला सबस्क्रायबर वाढतायत किंवा वॉच टाईम किती कंप्लीट होतोय आपला आणि मग व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर वगैरे वाढले नाही तर मग डिमोटिव्हेट होणं किंवा वाढले तर छान मोटिव्हेशन भेटतंय. कदाचित हे सगळ्याच यूट्यूबर बरोबर झालेलं असेल किंवा होत सुद्धा असेल आणि माझंही तसंच आहे सध्या. पण तरीही एक टाईम मॅनेजमेंट असायलाच पाहिजे. किती वेळ कोणत्या गोष्टीला द्यायचा हे ठरलं ना, की सगळं नियोजन दिवसाचं छान होतं आणि मी आता ते केलेलं आहे. फॉलो पण करते आणि करणार पण पुढे पण. आणि मला तुमचं प्रेम खरंच खूप भेटतंय. छान मला व्ह्यूज सुद्धा येतायत. त्यानंतर सबस्क्रायबर वगैरे पण वाढतायत. जसं मी काम करेल तसं ग्रो होणारच आहे चॅनल. पण डिपेंड आहे माझ्यावर. मी किती काम करणार, कसं करणार त्यावर आणि मला तुमची अशी साथ हवी आहे. मला असा सपोर्ट करा. जिथे वाटलं तिथे नक्की मला कमेंट करून सांगा, असं कर, तसं कर. मी नक्की फॉलो करणार आणि त्या गोष्टीचा मला अजिबात राग सुद्धा येणार नाही. छान-छान कमेंट्स करत जा. तर असं आज मी तुमच्याबरोबर आहे ना म्हटलं चला आज असं छान डेली रुटीन आणि थोडंसं माझ्या मनात जे होतं ना ते तुमच्याबरोबर शेअर करूया, बोलूयात. सकाळी-सकाळी आरुषला आहे ना दही आणायला लावलं होतं पहिलं. कारण त्याच्या टिफिनला आहे ना पराठा वगैरे दिला तर सॉस अजिबात अलाउड नाहीये. लोणचं सुद्धा अलाउड नसतं. मग दहीच दिलं आणि त्याला तर खूप गार-गार वाटत होतं. मग खूप गार लागलं वगैरे पिशवी वगैरे घेऊन गेला नाही तो. मग त्याने दही आणलं. मग त्याचाही टिफिन भरून घेतला आणि श्लोकचा पण लगेच भरून घेतला. कारण आरुषला खाली जेव्हा मी सोडून येते वरती, तर लगेच मला श्लोकला उठवायचं असतं आणि लगेच त्याची अंघोळ वगैरे सगळंच करावं लागतं. लहान आहे, त्याला काही एवढं जमत नाही आणि मेन म्हणजे लहरी काम असतं त्याचं. उठवावं लागतं, नाहीच असतं स्कूलला जायचं आणि मग थोडंसं अंघोळ वगैरे झाली, की मी हळू त्याचं थोडंसं मूड चेंज होतो आणि मग स्कूलला जायला तयार होतो. कारण त्याला खूप सकाळी-सकाळी लाडी-गुडी लावावी लागते. गोड-गोड बोलावं लागतं. जर आपण चिडून एखादा शब्द बोललं, की मग फिसकटलंच. मग लगेच रडगाणं वगैरे चालू होऊन जातं. त्यामुळे दोघांचे टिफिन छान भरून ठेवते. श्लोकचा लगेच बॅगमध्ये बॉटल, टिफिन भरून बॅग रेडी ठेवते आणि नंतर मग त्याचं आवरणं वगैरे आणि नंतर मग जी काही आडवी-तिडवी कामं असतात, आता सोफ्यावर झटकून वगैरे ठेवला, म्हणजे तिकडनं आली त्याला सोडून की पहिल्यांदा झाडू, फरशी करून घेईल. आज तर गुरुवार फरशी नाही पुसायची, पण झाडून वगैरे घेईल आणि मग बघा त्याची छान अशी तयारी वगैरे करून झाली. दादाला छान आता गोड-गोड गप्पा मारते मी त्याच्याबरोबर, कारण त्याचं कामच खूप अवघड आहे. आणि एकदा स्कूलमध्ये गेला ना, तर मग काही नाही. मग निघताना जेव्हा मी त्याला घ्यायला जाते ना, छान मुलांमध्ये खेळत असतो. मग थांब-थांब चालू असतं आणि पण घरातून एकदा निघेपर्यंत ना, त्याचे थोडेसे नाटकच असतात. त्यामुळे मग थोडंसं गोड-गोड गप्पाच कराव्या लागतात. तर चला, आता याला मी छान स्कूलला सोडवते आणि 1 वाजला की पुन्हा घ्यायला जाणार आणि स्कूल थोडी जवळ आहे. पटकन सोडून येते 5-10 मिनिटामध्ये. 10 मिनिटामध्ये मी लगेच घरी येऊन जाते आणि तिकडनं आली
आणि त्याला आहे ना स्ट्रॉबेरी काल कोणीतरी टिफिनला आणली होती म्हणून त्याला आज टिफिनला स्ट्रॉबेरी पाहिजे होती. तर त्याला म्हटलं मी टिफिनला छान पराठा दिला, तर तो बोलला, की "कशाला दिला? मला स्ट्रॉबेरी पाहिजे होती टिफिनला." मग कोणीतरी काल आणली असेल म्हणूनच म्हटला तो. मग मी त्याला स्ट्रॉबेरीचं चॉकलेट दिलं. घरामध्ये होती आणि मग पुन्हा तो पसारा जो दिसला ना तुम्हाला, तो त्याच्यामुळेच झाला. सगळे चॉकलेट बाहेर काढले. कारण फ्रिजचे जे काही कप्पे आहे ना, त्याच्यामध्ये हा सगळा खजिनाच असतो माझा. चॉकलेट्स असतात तिथेच. त्यानंतर अमूलची जी काही दूध पावडर असते ती पण असते. कॉफीचे जे काही छोटे-छोटे पॅकेट असतात ते तिथंच ठेवते. कुठून काही आणलं की त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि नंतर एखाद दिवशी आवरून घ्यायचं असंच चालू असतं. तर मग आता छान ते ठेवून दिलं आणि आता ठरलेलं आहे, की वरण-भात द्यायचा आहे यांना टिफिनला. वरण-भात आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. आता एकदा कुकर लावून दिला, की मग काही नाही आणि जे काही थोडं-थोडं उरलेलं होतं, बरण्या रिकाम्या झाल्या होत्या ना, त्या लगेच भरून घेतल्या. कारण बरण्या वगैरे ना छान अशा किचनमध्ये भरलेल्याच छान दिसतात. रिकाम्यापेक्षा छान लूक येतं आणि मग पटकन ते पण भरून घेतलं. कामात काम सकाळी तर इतकी कामं होऊन जातात ना, कळत सुद्धा नाही, की आपण एवढं काम खरंच केलेलं असतं. आणि त्याचबरोबर उन्हाळा सुद्धा लागला. त्यामुळे माठाला तर बाहेर काढलेलंच आहे मी आणि मग जे काही माझं तांब्याचं जे काही भांडं आहे, तर त्याला सुद्धा मी छान वरती सुद्धा ठेवून दिलं. आता जेव्हा पावसाळा वगैरे लागेल, तेव्हाच त्याला बाहेर काढायचं. मग त्याला छान घासून, पुसून वगैरे वरती ठेवून दिलेलं आहे. ज्या काही वस्तू आता मला लागत नव्हत्या, त्या सगळ्या वरती लाफमध्ये ठेवल्या आणि अशी कामं ही जी काही आहे ना आडवी-तिडवी, तर ही मात्र अशी सकाळी-सकाळी छान होऊन जातात. पटपट आवरलं जातं. आता थोडासा कामाचा लोड कमी झाला. भरपूर कामं आटोपली आणि आता छान चहा पिणार आहे. कारण सकाळी उठल्यापासून फक्त एक गरम पाणी पिलेलं असतं मी आणि त्यानंतर अजिबात काहीच नाही. आज थोडे काजू बदाम 2-2 घेतले खायला. ते उगाच भरत होती डब्यामध्ये म्हणून खाल्ले, नाहीतर अजिबात नाही. मग रिलॅक्समध्ये आता मी छान चहा वगैरे पिला आणि सध्या मैदा डायरेक्ट आम्ही टोटलीच बंद केलेला आहे. नाहीतर मध्ये-मध्ये आमचं खूप बिस्किट, त्यानंतर खारी, टोस्ट, बटर सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि तेव्हा थंडी होती आणि थंडीमध्ये तसंच खायला खूप भारी वाटतं. पण जेव्हा जे दिवस आहे ना, ते छान एन्जॉय करायचे. काहीही लक्ष द्यायचं नाही. उन्हाळा लागलाय तर चहा पण इतका पिऊशी वगैरे वाटत नाही आणि बटर वगैरेची तर आठवण सुद्धा येत नाही. आणि सध्या आम्ही खरंच आहे ना, बिस्किट, बटर सगळंच बंद केलं आणि आज जर बघायला गेलं ना, घरामध्ये एकही बिस्किटचा पुडा नाहीये, की बटर, खारी वगैरे अजिबात नाही. आणलंच नाही आम्ही आणि मुलं सुद्धा नाही मागत. त्यांना टिफिनला मध्ये-मध्ये भरपूर बिस्किट्स वगैरे, पण त्यांना आता अलाउड डायरेक्ट बंदच केलेलं आहे. अजिबात आणायचं नाही. आधी नव्हतं, पण मी द्यायची त्यांना क्रीमचं बिस्किट वगैरे एखादं थोडंफार स्वीट म्हणून. पण आता डायरेक्ट ते नाहीच म्हणतात. त्यामुळे मग ते आणणंच बंद केलं. जेव्हा वाटलं तेव्हा एखादा पुडा आणायचा, तेवढा खायचा. खूप काही आता आणून ठेवायचं नाही असंच ठरवलेलं आहे आम्ही. आणि आता चला, आता छान हा माझा बेड पण आवरून झाला. जी आता मशीन वगैरे पण लावून देते. म्हणजे बाकीचं काम होईपर्यंत मशीन पण होईल आणि मग नंतर कपडे वगैरे वाळत टाकणं. तर दररोज असंच रुटीन असतं बरं का माझं. काहीच नाही, इकडे-तिकडे काहीच नाही. फक्त थोडासा वेळ मागे-पुढे वगैरे असतो. सकाळी सगळ्यांचं आवरून देणं, त्यानंतर मग थोडंसं सगळे गेल्यानंतर थोडासा चहा, थोडंसं वाटलं भूक लागली तर खायचं, नाहीतर मग आपलं कामच करत बसायचे आणि मग नंतर मग एकदा झाडून झालं, की मग नंतर पूजा आणि झाडू फरची मी काय करते, झाडलं की लगेच फरची पुसून घेते, नाहीतर मग ती राहिली की मग राहूनच जाते. मग मध्येच दुसरं एखादं काम निघतं. आता छान आज तर गुरुवार आहे, त्यामुळे मी तर काही सॉरी फरची पुसणार नाहीये. मग मी जे गुरुवार असतो ना, त्या दिवशी फरची पुसायची नसते. तर मी काय करते माहिती आहे तुम्हाला? बुधवारी संध्याकाळी झोपताना आहे ना, फरची छान स्वच्छ पुसून ठेवते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुसली, नाही पुसली तरीही काही वाटत नाही. पण बुधवारी झोपताना हे काम मी नक्की म्हणजे नक्की करते. छान स्वच्छ पुसून घेते आणि नंतरच झोपते. मला ना ती सवय लागलेली आहे दररोज फरची पुसायची आणि मग गुरुवारी पुसता येत नाही कारण पुसायचीच नसते. त्यामुळे मी हा जुगाड करते. किचन वाटतं आणि फरची क्लीन असली ना, तर सगळं घर छानच वाटतं आवरलेलं. आणि हे काम झालं की माझी देवपूजा असते. कारण देवपूजा निवांत करते. कारण सकाळी एवढी घाई असते, धड पूजेमध्ये लक्ष लागत नाही, काहीच नाही. त्यामुळे छान निवांत शांतपणाने पूजा करते. तर कपडे वगैरे सुकत टाकून घेतले. आता कपड्यांच्या घड्या वगैरे करते. तर असं माझं हे रुटीन असतं आणि तुमचंही कदाचित असंच असेल किंवा तुमचं लवकर सुद्धा आवरून जात असेल. तर चला कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.